तर हे पाडू मशीन वापरण्याचा निर्णय ईसीआयनं घेतलाय, ज्याला राज ठाकरे आक्षेप घेतात. आपण मुंबईच्या रस्त्यांवरती सध्या आणि मुंबईकरांची सगळ्यात मोठी समस्या म्हणजे ही ट्रॅफिकची समस्या. जे ट्रॅफिक आता मुंबईच्या रस्त्यावरती म्हणजे मुंबईच्या भाषेत ते पीक आवर्स मानले जातात. मुंबईकर घरी जातात कामावरनं, तर या ट्रॅफिकची समस्येवरनं सुद्धा या निवडणुकीच्या काळामध्ये, प्रचाराच्या काळामध्ये बरेच आरोप प्रत्यारोप रंगल्याचं चित्र सुद्धा पाहायला मिळालं. ही अशी भली मोठी रांग ही वांद्रे वरळी सी लिंकवरनं एक्झिट घेण्यासाठी लागलेली आहे आणि हे मुंबईकरांच्या एक प्रकारे आयुष्याचा भाग बनलेलं चित्र असतं. पुन्हा एकदा आपण त्या पाडू मशीनवरती येऊयात. तर पाडू मशीन म्हणजे नेमकं काय हे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून समजावून घेऊया. पाडू मशीन म्हणजे प्रिंटिंग एक्झिलरी डिस्प्ले युनिट, ज्याची निर्मिती आहे ती भारत इलेक्ट्रिक्स लिमिटेडकडनं करण्यात आलेली आहे. कंट्रोल युनिटचा डिस्प्ले काही कारणास्तव काम करू शकला नाही तर पाडूचा पर्यायी उपकरण म्हणून वापर सुद्धा केला जाऊ शकतो आणि आपत्कालीन परिस्थितीमध्ये इमर्जन्सीच्या काळामध्ये बॅकअप म्हणून हे पाडू वापरलं जाईल. मतमोजणीच्या प्रक्रियेची पारदर्शकता आणि अचूकता वाढवण्याचा प्रयत्न या पाडूच्या माध्यमातून केला जाईल असं ईसीआयकडनं सांगितलं जातंय. पण राज ठाकरेंनी या पाडू मशीनला आक्षेप घेतल्याच्या नंतर निवडणूक आयोगानं सुद्धा राज ठाकरेंच्या आक्षेपाला उत्तर दिलंय. हे उत्तर देताना ईसीआयनं नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा आपण पाहूया. राज ठाकरेंच्या आक्षेपानंतर निवडणूक आयोगानं दिलेलं स्पष्टीकरण असं आहे की मतमोजणीच्या वेळेला काही तांत्रिक अडचण आली तर पाडूचा वापर करून निकाल बघण्याची सुविधा असेल. सरसकट म्हणजे सगळीकडे सगळ्या वेळेला पाडूचा वापर केला जाणार नाही. अतिशय अपवादात्मक परिस्थितीमध्येच त्याचा वापर होईल असं ईसीआयनं म्हटलंय आणि मुंबई महानगरपालिकेसाठी एकूण 140 पाडू उपलब्ध करून देण्यात आले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.